श्री स्वामी समर्थ. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी अक्कलकोटला गेलो होतो महाराजांच्या सेवेसाठी. तिथे गेल्यानंतर मी एक दिवस मंदिरामध्ये सेवा केली आणि दुसऱ्या दिवशी मी गेलो होतो अन्नक्षेत्रामध्ये सेवा करण्यासाठी, म्हणजेच तिथं वाढणे वगैरे जे काही काम असते ते करण्यासाठी. मग तिथे गेल्यानंतर वाढताना मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, तिथं काही सेलिब्रिटी येतात, नेते लोक येतात आणि काही फेमस लोक येतात, जिथं त्यांचा सत्कार केला जातो, त्यांना शाल, महाराजांचा फोटो वगैरे देऊन त्यांना त्यांचा मान सन्मान केला जातो. म्हणजे मी ऑब्झर्व केलं की यार ती शाल किती छान आहे, तो फोटो किती छान आहे महाराजांचा, आणि त्या शालवर लिहिलं होतं की श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर माझं मन त्या शालवरती गेलं आणि मला वाटलं की यार मला पण ती शाल पाहिजे, पण मागितलं तर ते असे तर देणार नाहीत आणि विकत तर नाहीच नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात आली की ते कमवावं लागतं. तर ते कमवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, काहीतरी मोठी गोष्ट करावं लागेल जेणेकरून ते लोक आपल्याला बोलवतील आणि शाल आणि महाराजांचा फोटो आपल्याला देतील. मी असं मनात धरलं की एक ना एक दिवशी मी तिथं जाणार आणि ती शाल आणि तो महाराजांचा फोटो मला दिला जाईल. तर ही गोष्ट फक्त मी डोक्यात ठेवली आणि आपलं काम करायला सुरू केलो. आणि 8 दिवसानंतर मी एक व्हिडिओ बनवला होता, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. तो व्हिडिओ आहे ऑनलाईन महाप्रसादाची बुकिंग कशी करायची. तर हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की या व्हिडिओच्या संदर्भात माझी भेट झाली माननीय अमोलराजे भोसले. काही वेळ चर्चा चालली आणि त्यानंतर त्यांनी मला मंदिरामध्ये जाऊन, म्हणजे अन्नक्षेत्रामध्ये जाऊन शाल आणि महाराजांचा फोटो हे देण्यासाठी, म्हणजे माझा सत्कार करण्यासाठी त्यांनी सांगितला. जे की माझं भाग्य आहे की महाराजांचा फोटो, ती शाल मला भेटली. ती माझ्यासाठी खूपच अमूल्य गोष्ट आहे. व्हिडिओ बनवला, व्हिडिओ व्हायरल झाला, ठीक आहे. म्हणजे महाराजांच्या आशीर्वादाने अजून कित्येक व्हिडिओ माझे व्हायरल होतील आणि तुमच्या आशीर्वादाने मला भरपूर साथ आणि प्रतिसाद भेटेल, हे नक्कीच. पण जे मला पाहिजे होतं ते महाराजांनी मला दिलं, हे खूपच अनमोल गोष्ट आहे. मी कितीही पैसा दिला असता तर ते मला भेटलं नसतं, पण ते महाराजांनी मला दिलं, हे मी महाराजांचे कितीही आभार मानेन, कितीही काही बोललं तर मी ते कमीच आहे. यावरून तुम्ही लक्षात घ्या की मी एक गोष्ट धरली होती 8 दिवसापूर्वी आणि मी विसरूनही गेलो होतो की मला ती पाहिजे होती. फक्त मी माझं काम माझ्या 100% प्रयत्नाने केलं. आपलं काम काय, आपण आपलं 100% द्यायचं आणि आपण पुढे सरकत राहायचं. आणि महाराज काय करतात, तुम्ही किती 100% करताय आणि ते तुमच्यासाठी किती योग्य आहे आणि तुम्हाला काय द्यायचं आणि काय नाही ते महाराज ठरवतील. महाराजांचं एक वाक्य आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी, उगाची भीतुशी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. तुमच्यामध्ये जी स्वामी बसलेली आहे, स्वामी शक्ती कळू द्या आणि त्याच शक्तीने तुम्ही कामाला लागा. तुम्ही मनात जी गोष्ट धराल आणि ती जर तुमच्यासाठी खरंच योग्य आहे तर महाराज नक्कीच तुम्हाला देतील. आणि अशक्य ही गोष्ट असेल तरी तुम्हाला ते घडवून आणतील आणि ते तुम्हाला देतील. तर मित्रांनो, अशा गोष्टी तुमच्यासोबत भरपूर घडून येत असतील तर तुमच्यासोबत अशी काही गोष्ट घडली असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि आपलं मन साफ ठेवून महाराजांचं नामस्मरण घेत आपलं काम करत राहा. कोणत्याही फील्ड मध्ये असाल आपलं काम करत राहा, तुम्हाला यश नक्की भेटेल. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशाच काही अनुभवासोबत. श्री स्वामी समर्थ.